आता ऐकूया महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलं. हा कार्यक्रम 2003 साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता. यातील राजकीय आणि सामाजिक संदर्भ 2003 सालातील आहेत. हे श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावं. लेखन आणि संशोधन बळीराम बाळसराफ. सादर करते सुहास विद्वांस. आज ऐकूया कार्यक्रमाचा भाग 9. सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती? अहो, सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती? 33% आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती? विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला. नमस्कार मंडळी. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं हे गाणं ऐकलं रे ऐकलं की आठवतो तो जैत रे जैत मधला ठाकर कातकरी समाज. आदिवासी म्हणून ओळखला जाणारा हा समाज ठाणे रायगड मधल्या सह्याद्रीच्या पट्ट्यात गेली अनेक वर्ष राहत आहे. मंडळी, आदिवासी म्हटलं की आपल्यासमोर उभं राहतं डोंगर दऱ्यातील तुरळक वस्ती, पाडे, जेमतेम अंग झाकलेल्या बाया, पोरं, बापे. डोळ्यासमोर येतं ते सतत इथलं दारिद्र्य, कुपोषण, शोषण, त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार, इथलं मागासलेपण. एकेकाळी खऱ्या अर्थाने समृद्ध असलेला हा समाज मागास राहिला तो इथल्या व्यवस्थेमुळं. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहराच्या लागून असलेला हा समाज अधिक विस्थापित झाला तो वाढत्या शहरीकरणानं. शोषणाच्या विरुद्ध आदिवासींनी उभं राहावं यासाठी महाराष्ट्रात काही सामाजिक संस्था, संघटना कार्यरत आहेत. ठाणे रायगडमध्येही अशा संस्था कार्यरत आहेतच. काही अंशी आदिवासी समाज जागृत होत आहे, शोषणाविरुद्ध लढण्याची भाषा करत आहे. पण हे सगळं चित्र आहे ते केवळ संस्था, संघटना ज्या भागात काम करतायत त्या भागात. संस्था, संघटना ज्या भागामध्ये काम करतायत तिथे तर बदल होतच आहे. याला हातभार लावला तो पंचायत राज व्यवस्थेनं. आदिवासींना आरक्षण मिळालं. स्वतंत्र आदिवासी पंचायती निर्माण झाल्या. आदिवासींना आपल्या वाड्यापाड्याचा विकास करण्यासाठी सत्तेत स्थान उपलब्ध केलं गेलं. आदिवासी स्त्रियांना सत्तेत आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात झाला. मागील 2 निवडणुकात आदिवासी स्त्रिया निवडून येत आहेत. राजकारणाचा काहीही अनुभव नसलेल्या या समाजाने कसं पेललं हे शिवधनुष्य, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात माहितीचं वेगळं असं महत्त्व सांगायलाच नको. माहितीने माणसं कशी समृद्ध होतात हे पाहायचं असेल तर मग आपण आदिवासी भागात जाऊया. माणगाव, रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेकडचा तालुका. आदिवासी, विशेषतः कातकरी समाजाचं काहीच प्रमाण. आदिवासींमध्ये कातकरी तसा जास्तच मागासलेला. सतत स्थलांतरित असल्याने शोषणाचं प्रमाण जास्त. संख्येनं कमी म्हणून राजकीय ओळख नसलेला. होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांना ताकद दिली ती सर्वहारा जन आंदोलनानं. संघटनेच्या कामातून कातकऱ्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव देण्याचं, ताकद देण्याचं काम केलं जात आहे. उल्का महाजन यांनी आदिवासींमध्ये राजकीय जाणीव करून देण्याचं काम संघटनेतनं केलं आहे. याविषयी त्या बोलत आहेत. आदिवासी समाजामध्ये जे पंचायत राज न्यावा यासाठी जितके प्रयत्न झालेले आहेत तर किती प्रमाणात त्याला यश मिळालं? आदिवासींमध्ये पण फरक करावा लागेल. जिथे आदिवासी क्षेत्र जाहीर करण्यात आलेलं आहे, घोषित करण्यात आलं आहे, तिथे आणि आदिवासी क्षेत्र घोषित करण्यात आलेलं नाही, त्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. जिथे आदिवासी क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे तिथे आदिवासी बहुसंख्य असल्यामुळे पंचायतींवर त्यांचा प्रभाव राहणं आणि विशेषतः आदिवासी महिला जर असतील तर तिथे त्यांनी काही प्रभाव चालवणं याच्यामध्ये यश मिळालेलं दिसतं. आणि विशेषतः जिथे जनसंघटना आहेत तिथे तर हे परिणामकारकपणे राबवलं गेलं असल्यामुळे, पंचायत सदस्यांचं प्रशिक्षण करून घेतलं असल्यामुळे तिथे फरक पडलेला निश्चित जाणवतो. पण मी ज्या भागामध्ये काम करते तिथे रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी क्षेत्र नाही,
आदिवासी लोकसंख्या फक्त 12%, उरलेला 88% समाज हा अन्य जाती आहे. तिथे मात्र आदिवासी संघटित जिथे आहेत तिथे प्रभाव पडलेला दिसतो किंवा फरक पडलेला दिसतो. आता महिलांच्या बाबतीत म्हणजे इतरही भागात म्हणजे बिगर आदिवासी भागात सुद्धा एखादी महिला पदावर आहे परंतु कारभार बघणारे अजून दुसरे लोक आहेत, अशा प्रकारचं दृश्य दिसतं. तर आदिवासी महिलेची काय स्थिती आहे? पुन्हा मी तेच म्हणेन की जिथे काही संघटित प्रयत्न चालू आहेत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून, जनसंघटनेच्या माध्यमातून, तिथे आदिवासी स्त्रीचा कारभार हा वेगळा आणि अगदी दखल घेण्याजोगा जाणवतो. म्हणजे आमच्या संघटनेचं कार्यक्षेत्र ज्या 6 तालुक्यांमध्ये आहे तिथल्या संघटनेशी जोडलेल्या आणि जिथे अगदी संघटनेचा चांगला होल्ड आहे असं म्हणता येईल, तिथल्या स्त्रियांचा कारभार हा अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे काही म्हणजे रोहा तालुक्यातल्या आमच्या काही स्त्री प्रतिनिधींचं उदाहरण द्यायचं तर ह्या आदिवासी स्त्रिया ज्या जवळपास निरक्षर किंवा त्यांना थोडंफार अक्षर ओळख आहे असं म्हणता येईल, अशापैकी स्त्रियांनी आसपासच्या ठिकाणी जमिनी आदिवासींच्या सोडवणं आणि मग ते कितीही दबाव आला तरी पण म्हणजे बिगर आदिवासींनी लुबाडलेली जमीन तो जर सरळ बोलाने देत नसेल तर पीक तयार झाल्यानंतर पीक कापून आणणं बायांनी जाऊन, इथपासून ते दारूबंदी करणं, नंतर शिक्षणाचे प्रयोग राबवणं. म्हणजे आम्ही एका 15 ऑगस्टला असा एक कार्यक्रम घेतला की हातात तांदूळ घेऊन सर्व पालक आईवडिलांनी शपथ घ्यायची की माझं मूल कसंही करून शिकेल आणि त्यात जी अडचण येईल ती मी संघटनेच्या माध्यमातून दूर करेल. आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे त्या कार्यक्रमात जे उपस्थित आईवडील होते त्यांच्यापैकी अनेकांची मुलं सातत्याने शाळेत जात आहेत आणि आता एक पिढी दिसते 9वी 10वीत जाणाऱ्या मुलांची किंवा शिकलेल्या मुलांची, आणि त्यामध्ये ह्या स्त्रिया मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत आहेत असं दिसतं. जे आता वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, तर पंचायत राज या संस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांची काय भूमिका आहे? राजकीय पक्षांचं जर बघायला गेलं तर आत्ताच्या सर्वच राजकीय पक्षांचं असं झालेलं आहे की त्यांना लोकांचे प्रश्न आणि राजकारण याच्यात फारकतच करतात. त्यामुळे लोकांची खऱ्या अर्थाने सशक्तीकरण, मग ते महिलांचं असू देत किंवा दुर्बल घटकातल्या पुरुषांचं असू देत, ते सबलीकरण आणि त्यांचं मजबूतीकरण किंवा लोकांचे प्रश्न परिणामकारकपणे हाताळणं, या दोन्ही गोष्टीपासून राजकीय पक्ष खूप लांब गेलेले दिसतात. बरंचसं प्रचारकी थाटाने आणि फक्त निवडणुकीतल्या सत्ता संतुलनाकडे लक्ष ठेवून असं खूप मोठ्या प्रमाणात काम चालतं. त्यामध्ये काही डावे पक्षांचा अपवाद केला पाहिजे, पण ते इतके नगण्य झालेले आहेत आता की मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रभाव जाणवताना दिसत नाही. पण राजकीय पक्षांचा आमच्याकडे अनुभव असा आहे की पक्षाच्या तिकिटावर निवडणूक न लढवता स्वतंत्रपणे जर कोणी आदिवासी स्त्रिया तिथल्या अतिशय चांगला कारभार करत असणाऱ्या जर उभ्या राहू पाहत असतील तर त्यांना राजकीय पक्ष खूप त्रास देतात असाच अनुभव. त्यामुळे या पक्षांना तोंड देतच आणि स्थानिक पुढाऱ्यांच्या कारभारांना तोंड देत संघटनेला आपले प्रतिनिधी उभे करावे लागतात दरवर्षी, असा अनुभव. आता तुम्ही म्हटलं की राजकीय पक्षांचा फारसा उत्साह नाही आणि राजकारणापलीकडे फारशा गोष्टी त्यांना बघायला ते तयार पण नाहीत. पण मला मग सांगा की शेवटी राजकीय पक्ष हे तळागाळापर्यंत त्यांचं काहीतरी एक लिंक्स असतात, एक नेटवर्क असतं, तर त्याचा काही उपयोग होतो का मग? आणि महिलांना त्या नेटवर्कमध्ये आदिवासी महिलेला पक्षाची जी एक संघटना असते किंवा पक्षाचं जे एक नेटवर्क असतं त्यात कुठे काही स्थान आहे का? पक्षाच्या नेटवर्कमध्ये आजच्या घडीला आदिवासी महिलेला कुठेच स्थान नाही. आणि विशेषतः रायगड जिल्ह्यातला कातकरी समाज बघितला तर तो शोषित सुद्धा नाही, वंचित म्हणावं लागेल. म्हणजे शोषितांच्या स्थितीपर्यंत सुद्धा न पोचलेला समाज. त्यातली आदिवासी स्त्री पुरुषांची ही पहिली पिढी आहे जी काहीतरी करू पाहते, पाय रोवून इतर समाजाच्या तुलनेत उभी राहू पाहते. त्या समाजाला राजकीय पक्षांच्या दृष्टीने काहीच स्थान नाही. म्हणजे आत्तापर्यंत फक्त गावांमध्ये दारू वाटायची आणि त्याच्या जोरावर मतं मिळवायची असाच राजकीय पक्षांचा कार्यक्रम राहिला आहे. आणि त्यामध्ये महिला तर त्यांच्या दृष्टीने अतिशय नगण्य आहे. पण हे खरं आहे की राजकीय पक्षांची स्वतःची एवढी मोठी यंत्रणा असल्यामुळे त्या यंत्रणेतून त्यांना राबवता येण्याजोगं आणि करता येण्याजोगं खूप काही आहे. पण त्यात लोकांचा अंकुश हे आपल्या लोकशाहीमध्ये अजून त्याचे राबवण्याचे परिणामकारक प्रयोग फार कमी झालेले दिसतात किंवा जवळपास झालेलेच नाहीत. आणि त्यामुळे राजकारण ही फक्त सत्तेसाठी चालवणारी गोष्ट आहे आणि समाजात त्या पलीकडे आणखीन काही करायचं असतं
हे लोकांकडून म्हणजे विसरलेलीच गोष्ट आहे. संघटनेचं काम आम्ही जे आत्ता करतो ते राजकारणाची अन्य अंग जी आहेत, म्हणजे सत्तेची दुसरी डायमेन्शन्स आणि अंग, याचा वापर लोकांमध्ये सुरू करणं आणि त्याच्यावर लोकांचा अंकुश उभा करणं हा आमचा प्रयत्न. जिथे संघटनांचं काम आहे तिथला आदिवासी राजकारणाची वेगळी भाषा बोलताना दिसतो. संघटनेतना मिळालेल्या माहितीमुळे आणि मग झालेल्या अधिकाराच्या जाणीवांमुळे आदिवासी राजकारणात येत आहेत. पंचायत राज व्यवस्था रुजत आहे. आदिवासी गाव विकासाचा भाग बनत आहेत. गाव विकासाच्या निर्णयात सामील होत आहेत. यात आमच्या आदिवासी बायका कुठेही कमी नाहीत. महाराष्ट्रात महिला राजसत्ता आंदोलनानं एक ताकद या बायांना दिली आहे. भीम रासकर म्हणतात, प्रत्यक्षात वंचितांची भागीदारी राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाढणं ह्याला खूप चांगलं चित्र समोर आमच्या दिसतंय. आणि ती जर वाढली तर साहजिकच गाव पातळीवरच्या ज्या संस्था आहेत, गाव पातळीवरचा जो नोकरवर्ग शासनाने नेमलेला आहे, याच्यावरती महिलांचा आणि या दलितांचा अंकुश हळूहळू यायला लागला आहे. तर मला असं वाटतं की अशा कार्यक्रमांमधून एक चित्र स्पष्ट असं समोर दिसतंय की आपल्याकडे जे काही 28,000 ग्रामपंचायती आहेत त्या ठिकाणी या सगळ्यांचा सहभाग वाढवणं, त्यांनी प्रश्न विचारायला लागणं आणि त्यांनी गावाचा निधी वाढवणं, याबरोबरच कर्तव्य समजून जबाबदाऱ्या पार पाडणं, असं जर होत गेलं तर प्रत्यक्षात गाव पातळीवरचं चित्र बदलणं आणि सगळ्या ग्रामसभा जर जिवंत झाल्या, पक्क्या झाल्या, ज्या तऱ्हेने त्या लिहिलेल्या आहेत कायद्यामध्ये त्या तऱ्हेने व्हायला लागल्या, तर मला असं वाटतं की एकूणच महाराष्ट्राचं चित्र बदलायला ह्यातून मदत होईल असं दिसतंय. आणि ते आम्ही अनुभवतोय आत्ता. ज्या तऱ्हेने लोक आव्हानं स्वीकारतायत, महिला आव्हानं स्वीकारतायत, झगडे उभारतायत, त्यातनं ते नक्की दिसतंय असं की महाराष्ट्राचं चित्र बदलायला त्या सगळ्या ग्रामसभा, सगळ्या उपसमित्या, सगळ्या ग्रामपंचायती याच्यामध्ये वंचितांचा सहभाग जिवंत करणं, वाढवणं हे जर घडलं तर त्यातनं एक वेगळा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळू शकतो. ज्या सामाजिक चळवळी खेड्यामध्ये सुरू असतात, वेगवेगळे ग्रुप्स आहेत, जे सामाजिक संस्था आहेत ज्या अशा प्रकारच्या चळवळी चालू इच्छितात, त्या सर्व चळवळींचा काय परिणाम होतो या पंचायत राज संस्थांवर? खरंच प्रत्यक्षात सामाजिक संस्था ज्या काम करत आहेत त्यांचंही एका टप्प्यापर्यंतचा रोल, एक भूमिका झालेली आहे. आणि आता असं लक्षात येतं की प्रत्यक्ष गावामध्ये ग्रामपंचायत हीच एक सामाजिक संस्था कशी होईल असं पाहण्याची खूप गरज आहे. आणि प्रत्यक्षात मग बाहेरून आलेले, आतमध्येच त्या ठिकाणी गट बांधलेले, अशी जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की गाव पातळीवरती अशा प्रकारच्या संघटना, अशा प्रकारची युवा मंडळं, अशा प्रकारचे बचत गट आणि अशा प्रकारच्या ग्रामपंचायत ही एक संस्था म्हणून तयार करणं, ही पुढच्या काळात स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. दुसरा भाग असा आहे की चळवळी ज्या चाललेल्या आहेत आजूबाजूला महाराष्ट्रामध्ये, चळवळींचं एकूणच धार तशी कमी झालेली आहे आणि त्याचाही परिणाम, म्हणजे दुष्परिणाम या कामावरती होतो असं दिसतंय. आता दारूबंदीची चळवळ एका बाजूला दिसते की जोमाने उभी राहते, पण त्याला उत्तर काय याच्याबद्दल खूप लोकांनी प्रयोग केलेले आहेत. खूप गोष्टी, काही म्हणजे आड्डे फोडण्यापासून धोरणावर परिणाम करण्यापर्यंत किंवा व्यसनमुक्तीच्या आंदोलनापर्यंत त्या गोष्टी आलेल्या आहेत. पण प्रत्यक्षात त्या चळवळीला एक नेमकी दिशा काही मिळालेली आहे आणि त्यातनं संघटना उभी राहिली आहे आणि ती जाब विचारते प्रशासनाला, अशी काही स्थिती अजून दिसलेली नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांवर ज्या चळवळी उभ्या करायच्या आहेत त्याच्याबद्दलचं एक नीट मापन, नीट दिशा करून महिला राजसत्ता आंदोलन म्हणून आम्ही तो प्रयत्न खूप करतोय की आपण पुढे नेमकं कसं जायचं. स्थानिक प्रश्नांवरती, पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, तिथे उभं राहणं शक्य आहे. त्या महिला त्या ठिकाणी जे काही काम चाललेलं आहे त्यातनं त्या उभे राहत आहेत. पण नेमक्या आजूबाजूच्या चळवळी ज्या चाललेल्या आहेत त्या खूप तशा क्षीण झालेल्या असल्यामुळे आत्ता तरी आम्ही सामाजिक संस्था, संघटना यांनाच बरोबर घेऊन ते काम आत्ता सध्या करतोय. आदिवासी प्रभागामध्ये जे काही सामाजिक त्यांची रचना आहे किंवा जी एक शैक्षणिक स्थिती आहे तिथल्या महिलांची, तर ती पंचायत राज व्यवस्थेला पोषक आहे असं वाटतं तुम्हाला? खरं तर आदिवासी स्वशासन कायदा हा जो आला आणि त्याच्या मुळाशी हा गाभा खूप होता की प्रत्यक्षात गाव पातळीवरचे निर्णय जे आहेत तिथल्या महिलांनी, तिथल्या लोकांनीच घ्यावेत आणि त्याचं नियमावली काही विशेष अजून बनवली गेलेली नाही आहे. आणि त्यामुळे होतं आहे असं की प्रत्यक्षात आदिवासी महिलांचं शिक्षण कमी किंवा एकूणच आदिवासी म्हणून त्यांची जी काही परवड आहे, साहजिकच त्याचा परिणाम खूप होतो या प्रक्रियेमध्ये. आणि त्यामुळे आम्हाला असं सारखं वाटतं की त्यांच्याकरता एक वेगळे काही कार्यक्रम विकसित करायला लागतील. विशेषतः साक्षरता अभियानसारखा कार्यक्रम तिथे घेण्याची गरज आहे की ज्यामुळे प्रत्यक्षात निवडून आलेले जे उमेदवार आहेत त्यांना साक्षर करणं हा पहिला भाग.
दुसरा भाग जो आहे तो व्यवहार ज्ञानाच्या पातळीवरती त्यांना काही माहिती देणं याचीही खूप गरज आहे. आणि प्रत्यक्षात कायदेसुद्धा त्यांच्यापर्यंत खूप विशेष पोचलेले त्याच्यातला भाग नाही. त्यामुळे आदिवासी समाजाकरता वेगळ्याच प्रकारचं पॅकेज विकसित करावं लागेल की जे प्रत्यक्षात त्यांना साक्षरतेपासून तर प्रत्यक्ष संघटनेपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी तिथे देऊ शकतील. दुसरा भाग मला असं वाटतं की प्रत्यक्षात आदिवासींचे म्हणून जे काही चळवळी चाललेल्या आहेत त्याची धार जरा बऱ्यापैकी आहे. विशेषतः जमिनीच्या प्रश्नावरती जे काही चळवळी चाललेल्या आहेत किंवा प्रत्यक्षात आता दिसते असं म्हणजे जसं गडचिरोलीमध्ये एक चळवळ जी सुरू केली गेली होती की आमच्या गावात आम्ही सरकार, दिल्ली मुंबईत आमचं सरकार. तर अशा प्रकारचे काही उदाहरणं घेऊन पुढे आणायला पाहिजेत कारण ज्याचा उपयोग प्रत्यक्ष गाव पातळीवर कसा होईल हे पाहायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की आदिवासींच्या प्रश्नांच्या बाबतीत विशेषतः राजकारणात आणण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी धोरणं आखण्याची गरज आहे. त्या बाबतीत तसं ते खूप कमकुवत पडतं हे लक्षात येत आहे आणि शासन पण त्या बाबतीत खूप तसं जाणीवपूर्वक संवेदनशील आहे असं काही दिसत नाही आहे. त्यामुळे ती लढाई दोन्ही पातळीवरती एका बाजूला लोकांना तयार करणं आणि दुसऱ्या बाजूला शासनाला तयार करणं त्या मार्गातूनच पुढे जावं लागणार आहे. शिक्षणाचं जे प्रमाण कमी आहे शिक्षणाचं प्रमाण कमी त्या बाबतीत एकतर स्पष्ट आहे की साक्षरता अभियान राबवणं याला दुसरा पर्याय नाही तिथे. आणि प्रत्यक्षात जे निवडून आलेले उमेदवार आहेत तो पहिल्यांदा फोकस करायला पाहिजे की त्यांच्या दृष्टिकोनातून व्यवहार ज्ञान, अक्षर ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित कशा सुरू करता येतील. तिसरा भाग जो दिसतो तो म्हणजे प्रत्यक्षात इतर ज्या महिला आता राजकारणात येत आहेत त्यांच्या बरोबरीनं त्यांना एकत्रित कसं आणता येईल हे पाहणं आणि काही प्रमाणात बाहेर जाऊन त्यांनी निरीक्षण करणं, दुसऱ्या गावांमध्ये काम कसं चाललं हे पाहणं. तर मला असं वाटतं की एक्सपोजर, प्रशिक्षण देणं आणि साक्षरता देणं ह्या तिन्ही पातळींवरती काम करण्याची गरज दिसते त्या ठिकाणी. मेधा पाटकर यांनीही याविषयी आपली मतं दिली. मेधाताई, जे ट्रायबल एरियामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये जी महिला आहे तर ती सक्षम व्हावी, ती वेगवेगळ्या पदांच्या माध्यमातून तिला काहीतरी यावं, शिक्षणाची कमतरता आहे याही पलीकडे काहीतरी घडावं अशी खूप सगळ्यांची इच्छा आहे. आता तुमचे जे अनुभव आहेत मला वाटतं ते खूप महत्त्वाचे आहेत, काही सांगाल? ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि विशेषतः अंतर्गत आदिवासी क्षेत्रांमध्ये आजही हाहाकार आहे. त्यामुळे 73व्या आणि 74व्या घटनेच्या दुरुस्तीनंतर सुद्धा ग्रामसभा आज अस्तित्वात आहेत, त्यांच्या सभा चालल्या आहेत, तरीसुद्धा अजूनही सरपंचाचा शिक्का ग्रामसेवकाच्या हातात अशी अनेक ठिकाणी परिस्थिती आहे. आणि महिला सरपंचांचं खास प्रशिक्षण करणं, प्रबोधन करणं या दृष्टीने सरकारची व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे अजूनही महिला सत्तेवर आल्या तरीसुद्धा पुरुषच त्यांच्या नावाने चालवतात अशी अनेक ठिकाणी स्थिती आहे. काहीच फरक पडला नाही असं नाही म्हणता येणार, थोडासा फरक पडला आहे. परंतु या पूर्ण प्रक्रियेमध्ये पंचायती राज्याच्या एक मुख्यतः काय म्हणतो आपण त्याला कमतरता आहे ती आदिवासी स्वशासन कायद्यापर्यंत आहे. आणि ती म्हणजे की त्या युनिटमधल्या गावाच्या हद्दीमधल्या जल, जंगल, जमीन, खनिज संपत्तीवर पहिला अधिकार हा गाव समाजाचा असला पाहिजे. हे जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत गावाच्या पातळीवरची आणि काही गावांच्या पातळीवरची तिथे सोशो इकॉनॉमिक इकॉलॉजिकल असं एक युनिट आपल्याला आखता येईल. त्याच्या पातळीवरती तिथल्या साधनांच्या आधारे पहिली लोकांची किमान गरजांची पूर्ती करण्याच्या दृष्टीने नियोजन करणं हे होतच नाही आहे. आणि तिथून वरचं नियोजन होत राहावं, बॉटम अप असं खालून वर जाणारं, ही संकल्पनाच अजून विकास नियोजनामध्ये मुरलेली नाही. आणि हे जर अधिकार दिले तर गावातल्या जमिनीवर, जंगलावर, पाण्यावर कुठलाही प्रकल्प जरी उभा करायचा असला, बाहेरून टेक्नॉलॉजी आणून, बाहेरून पैसा आणून, मग तो सरकारचा असो की निजी कंपन्यांचा, खाजगी भांडवलधारकांचा, त्याचा निवेश, त्याची इन्व्हेस्टमेंट, त्या प्रकल्पाचं नियोजन हे गावाच्या सहभागासह आणि सहमतीशिवाय होऊच शकत नाही. असे मग एक अंडरलाईन सिद्धांत विकास नियोजनाचा घडवता येईल. हे होणार नाही तोपर्यंत आज वैश्वीकरणवादी व्यवस्थेमध्ये एकीकडे पंचायती राज म्हणायचं आणि दुसरीकडे गावच्या नदीवरती मोठा धरण बांधणंच नाही तर गावातली नदी विकली जरी गेली एखाद्या ठेकेदारला, जसं छत्तीसगडमध्ये घडलं आहे, जसं केरळमध्ये घडतं आहे, नदीचंच पाणी उचलून घेण्याचा पूर्ण ठेका ठेकेदारला किंवा कंपनीला दिल्यानंतर काठाची घाटीतली खोऱ्यातली गावच्या गावं पाण्यापासून तोडली जातात एका भल्या पहाटे. हे सगळं तोपर्यंत थांबणारच नाही जोपर्यंत विकेंद्रित नियोजन आणि त्यासाठी विकेंद्रित राजनीती
जी लोकसत्तेच्या आधारावर चालेल अशी निर्माण होत नाही. शिक्षणाची खूप कमतरता आहे आदिवासी महिलांमध्ये विशेषतः, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बापरे, आमचं क्षेत्र तुम्ही बघितलं तर शिक्षणाच्या नावाने खेळ खंडोबा कसा चालला आहे कळून येईल. जे पुन्हा पहाडी खोऱ्यातली जी आदिवासी गावं आहेत तिथे तर सगळ्या शाळा कागदावरती चालतात, अंगणवाड्याही कागदावर चालतात. आमचं नंदुरबार जिल्ह्यातलं अक्राणी आणि अक्कलकुवा गावांचं पूर्ण क्षेत्र मी तुम्हाला दाखवून देईन. 2-2दा आम्ही सर्व शिक्षक सस्पेंड करायला लावले. आमच्यासारख्या संघटनांना आता नर्मदेच्या खोऱ्यामध्येही 13 जीवनशाळा हाच पर्याय उभा करावा लागला. आणि आता आमची पहिली पिढी 10वीमध्ये गेली, त्या गावातली गेली 10 वर्ष शाळा चालवल्यामुळे. त्यामुळे आता शिक्षणाचं एकीकडे कुठून तरीसुद्धा गावातून मुलं बाहेर पडत आहेत, दूर दूर जाऊन शिक्षण घेत आहेत, असा लोकांचा उत्साह दिसतोय. पण अंतर्गत भागामध्ये तर शिक्षणाची व्यवस्थाच सरकारची कोलमडल्यासारखी दिसते. जिल्हा परिषद शाळा मृतवत चाललेल्या दिसतात. दुसरीकडे शिक्षणाचं खाजगीकरण आणि लाखो रुपये भरल्याशिवाय टेक्निकल एज्युकेशनमध्ये प्रवेश नाही असं चाललेलं आहे. हे सगळंच अन्यायकारण आहे. सरकारने आपली जबाबदारी सोडता कामा नये, पण आपली जबाबदारी खरोखर तत्परतेने आणि क्षमतेने निभावली पाहिजे आणि त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग घेतला पाहिजे. प्रत्येक जिल्हा परिषद शाळामध्ये सुद्धा क्षेत्रातल्या ग्रामीणांचा पूर्ण सहभाग जोपर्यंत होत नाही आणि त्यासाठी योग्य प्रक्रिया आणि संरचना उभी राहत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा अंकुश या भ्रष्टाचारावर लागणं शक्य नाही. पण तुम्ही जे महिलांविषयी बोलताय तर म्हणजे काही आशा नाही आहे का पुढे? आशा आहे, कारण महिला आता जनआंदोलनांच्या आणि संघटनांच्या मार्गानेच अधिकाधिक पुढे येत आहेत. आणि पंचायती राजमध्ये सुद्धा जे काही स्थान मिळवलं आहे त्याचा आधार घेऊन काही महिला बोलू लागल्या आहेत, काही महिला पुढे आल्या आहेत, हे नक्कीच आहे. संघटनांच्या मदतीनं आदिवासी बायांच्या जागृती येत आहे. नव्या दिसाची स्वप्न ते आपल्या साथीने पाहू इच्छितात. मला खात्री आहे की आपल्यासारख्या तमाम जनतेची साथ त्यांना सतत राहणारच. नव्या अवकाशात झेप घ्यायला त्यांचे पंख फडफडत आहेत. त्यांच्या पंखात बळ द्यायला आपल्या सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. पहा, सत्तेची नवी पहाट आपल्या आदिवासी वाड्यापाड्यात दिसायला लागेल. विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला. दागिन्याच्या पावतीवर बाईचं नाव किती, काय पिकवायचं हे बाई ठरवते का कधी. विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला. गावच्या पाण्यावर बाईचा अधिकार किती, गावच्या संपत्तीत बाईचा वाटा किती. विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला. बाईच्या नावावर जमिनी किती, बाईच्या मालकीच्या हवेल्या किती. विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला. गावच्या कारभारात महिलांची संख्या किती, निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्व किती. विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला. सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती, अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती. 33% आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती. विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला. आताच आपण महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलंचा भाग 9 ऐकलात. लेखन आणि संशोधन
बळीराम बाळसराफ, ध्वनिमुद्रण पी शाजू आणि सादर करते सुहास विद्वांस. हा कार्यक्रम 2003 साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता. यातील राजकीय आणि सामाजिक संदर्भ 2003 सालातील आहेत. हे श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावं.